श्री स्वामी समर्थ मंडळी. तर काय माहिती कास काय, पण क्रिशूला आज ना मॅगी खायची इच्छा झाली होती. आता घरात तर काय मॅगी अवेलेबल नव्हती, त्यामुळे म्हटलं चला तिच्यासाठी ना तिखट शेवायचा भात बनवूयात. आणि तिनं जर हा भात करताना बघितलं ना तर ती खातच नाही, कारण तिला माहिती असतं ती मॅगी नाही. तिला माहिती न झाल्यावर बनवून दिलं ना तर मग ती खाते. ती गेलेली होती महादेवाच्या दर्शनासाठी. म्हटलं चला तोपर्यंत तिच्यासाठी नाही तिखट शेवाया बनवून ठेवूयात. तर अगोदर ना शेवया मी नॉर्मलच्या भाजून घेतल्या आणि कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये थोडासा कढीपत्ता, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि कांदा अगोदर परतून घेतला. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे, मोहरी टाकली आणि एक कापलेली हिरवी मिरची टाकली होती. हळद टाकून ना पाणी उकळून घेतलं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि उकळी आल्यानंतर ना ह्या शेवया शिजवून घेतल्या. तर मस्त असा आपला शेवयाचा तिखट भात तयार झालेला होता. मॅगीपेक्षा कितीतरी पटीनं हा भात ना चविष्ट होतो. तर हा आमचा डब्बा आहे ना बऱ्याच दिवसापासून आमच्या पाहुण्यांच्या घरी गेलेला होता आणि तो आज घरी रिटर्न आला. तर आमच्या पाहुणेबाईंना ना त्यामध्ये हे 2 लोणचे दिले होते. एक होतं आवळ्याचं आणि दुसरं होतं लिंबाचं. मला तर ते लिंबाचं लोणचं बघून इतकं तोंडाला पाणी सुटलं होतं काय सांगू. अगोदर टेस्ट करून बघितलं तर इतकं छान झालेलं होतं ते. मग मी ते 2 लोणचे ना बरण्यांमध्ये भरून ठेवले. आमच्या कृषीबाईनं तर शेवायचा भातच मॅगी समजून खाल्ला होता आणि खास म्हणजे तो तिला आवडला पण होता. त्यानंतर तिने चक्क आज 100 झोपी लावलं होतं. तर चला मग पुन्हा भेटूयात.